काल ओपीडीत आला एक सुटाबुटातला रुग्ण. काल ओपीडीत आला एक सुटाबुटातला रुग्ण. बसला आणि बोलला. बसला आणि बोलला. कठीण झालंय व जीवन जगणं. म्हटलं सांग बाबा. म्हटलं सांग बाबा तुझा प्रॉब्लेम काय झालंय आणि कुठं वाजलाय तुझा गेम. खाली पाहून बोलला. खाली पाहून बोलला. काय सांगू डॉक्टर. खाली पाहून बोलला. काय सांगू डॉक्टर. कळतच नाही कुठे चुकतंय मॅटर. मनही नाही थाऱ्यावर. मनही नाही थाऱ्यावर असून सुबत्ता सगळी. मनही नाही थाऱ्यावर असून सुबत्ता सगळी. सुचतच नाही कोणती वाट धरावी वेगळी. देवाच्या दयेने पैशाचीही नाही चणचण. देवाच्या दयेने पैशाचीही नाही चणचण. खानपान चांगलं त्यामुळे शरीराचीही नाही भनभन. भरपूर मिळाले. भरपूर मिळाले त्यामुळे पोराबाळांचीही नाही आबाळ. भरपूर मिळाले पण पोराबाळांचीही नाही आबाळ. तरीही वाटतं कुठतरी माझीच स्वतःची तुटत चालली आहे नाळ. लक्षात आलं माझ्या. लक्षात आलं माझ्या त्याला हवं होतं शांती आणि समाधान. लक्षात आलं माझ्या त्याला हवं होतं शांती आणि समाधान. म्हणून तो भटकत होता वेगवेगळे दुकान. ऐकून त्याचे सगळे विचार. ऐकून त्याचे सगळे विचार. मग मीही विचारले प्रश्न चार. म्हटलं मागे कधी गेला होता बायका पोरांसोबत फिरायला. म्हटलं मागे कधी गेला होता बायका पोरांसोबत फिरायला. कधी बसला होता निवांत क्षणी त्यांच्यासोबत गप्पा मारायला. शेवटचा कधी खाल्ला होता मित्रांबरोबर मिसळपाव. शेवटचा कधी खाल्ला होता मित्रांबरोबर मिसळपाव. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यासोबत कट्ट्यावर कधी बसला होता राव. आठवतंय का. आठवतं का कधी हट्ट केला होता आत्याकडे. आठवतंय का कधी हट्ट केला होता आत्याकडे. मन मोकळं करून बोलला होता कधी मामा आणि मावशीकडे. कधी केले होते येडे चाळे. कधी केले होते येडे चाळे मोठं झाल्यावर. कधी केले होते येडे चाळे मोठं झाल्यावर. कधी बालमन जपलं होतं वयात आल्यावर. हे सर्व कृतीत उतरवण्याचं. हे सर्व कृतीत उतरवण्याचं मी दिलं त्याला प्रिस्क्रिप्शन. हे सर्व कृतीत उतरवण्याचं मी दिलं त्याला प्रिस्क्रिप्शन. आणि हे करण्याशिवाय त्याच्याकडेही नव्हता दुसरा कोणता ऑप्शन. डाएट सारखाच रोजच्या जगण्यात एक चीट डे असायलाच हवा. डाएट सारखा रोजच्या जगण्यात एक चीट डे असायलाच हवा. मनाला प्राणवायू देणारा एक नवा दिवस आपल्या स्वतःच्या कॅलेंडर मध्ये असायलाच हवा. मरून मरून जगण्यापेक्षा. मरून मरून जगण्यापेक्षा जगून जगून मेलेलं बरं. मरून मरून जगण्यापेक्षा जगून जगून मेलेलं बरं. सर्व काही शेवटी मातीमोलच आहे. सर्व काही शेवटी मातीमोलच आहे. हेच अंतिम सत्य खरं.